तर नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे कोकणी ओम्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज मी जाणार आहे जत्रेका गिरीश्वराच्या। तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा। तर आता आपण निघूया। आता वाजले 7, तर आता आपण निघूया। तर मित्रांनो, आता आपण पोचला मंदिराच्या इथे। तर मित्रांनो, या बघा कसा मस्त असा तोरणाचा लाइटिंगचा या केलेला दोन्ही बाजू। आपण आधी मंदिराच्या जाऊया, नंतर मग जत्रा फिरूया। तर मित्रांनो, आहे दुकानांची रांग चालू होते बघा। शंभरला दोन घ्या, शंभरला दोन घ्या, या इकडे होलसेल रेट घ्या, फायबरची वस्तू 100 करणार आहे का येऊ तिकडे। आणि प्रत्येक घरासाठी, प्रत्येक संसारासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या गृहोपयोगी वस्तू खरेदी करा। कोणती एक वस्तू खरेदी करा, किंमत फक्त 20 रुपये। तेल ब्रश, नॉलन रस्सी, बटाटा सोबत तर आता आपण थोड्या वेळानं पोहोचू मंदिराच्या। तर आता आपण फायनली मंदिराच्या इथे पोहोचलो। तर इकडे बघा गिरीश्वर देवाची पालखी आहे, मस्त सजावट वगैरे केलेली आहे। भक्तांची रांग लागलेली आहे। तर इकडे देवी देवतांची मूर्ती आहे। तर मित्रांनो, इकडे गिरीश्वर महाराजांची प्राण प्रतिष्ठापना केलेली मूर्ती आहे बघा। इकडे गणपती बाप्पांची मूर्ती आहे ही बघा। आपण आता जत्रेमध्ये थोड्या वेळ फिरू। या मंदिरातनं आपण दर्शन घेऊन चाललो आहोत बाहेर। आपण आता इथल्या स्थानिकांशी जरा बोलूया, संवाद साधूया इथल्या स्थानिकांसोबत। माझं नाव शिवराज वासुदेव मयेकर, खजिनदार श्री देव गिरीश्वर देवालय ट्रस्ट अंथुरे। हे गिरीश्वर मंदिर स्वयंभू मंदिर आहे आणि 12 वाड्यांचं एक जागृत देवस्थान आहे। कारवार, गोवा, कोल्हापूर अन्य आजूबाजूच्या गावातून लोक येऊन इथे मार्गशीर्ष प्रतिपदेला मोठी यात्रा भरते। त्याच्यानंतर शिवरात्रीला पण उत्सव होतो, श्रावणी सोमवारला उत्सव होतो, असे बरेचसे उत्सव होतात। आम्ही गावाले एकत्र होऊन सगळ्यांनी हा मंदिर उभारण्याचं काम, स्वयंभू मंदिर होतं पण मंदिराची जीर्णोद्धार केला आणि स्वयंभू मंदिर हे उभं केलं। हा अंथुरे गाव हा साधारण 3000 लोकसंख्येचा आहे। समोरच विजयदुर्ग किल्ला, अरबी समुद्र, स्वयंभू मंदिरातून समुद्राचं दर्शन आणि विजयदुर्ग किल्ल्याचं दर्शन होतं। सूर्यास्तावेळी इथे विहंगम दृश्य पाहायला मिळतं आणि स्वयंभू मंदिर हे उंच टेकडीवर वसलेले आहे, त्यामुळे गावाचा संपूर्ण भाग या मंदिरातून बघितला जातो।
तर मित्रांनो, आपल्या काकाने छानपैकी अशी माहिती सांगितली ना या देवळाबद्दल, तर नक्की आवर्जून बघा. धन्यवाद काका माहिती सांगितल्याबद्दल. तर यांच्या इकडे दुकान आहे बघा, काजू वगैरे आहे. काजा किती रुपये कसा काजा? 40 रुपये. आणि लाडू? यमके भाऊ. हो यमके भाऊ. तर मित्रांनो, आता आपल्या यमके भाऊ भेटला. एका बघितलं तर यमके भाऊ जरा भावाच्या चॅनलला सपोर्ट करा, सर्वांनी सबस्क्राईब करा कोकणातले व्हिडिओ बघण्यासाठी चांगले चांगले. धन्यवाद. तर आता जत्रा आपले काय करून झालेले आहे हे बघा. तर आता आपण जाऊया घरी. तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.